युवराज तरी किती तेजमस्तक, आपली कोंडी झाली असं ते मानतात. आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्याएवढी उसंत कधी मिळाली नाही. आपल्या माणसावर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला नकळत आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे, कसं? अस्वस्थ झालेले छत्रपती देवमहालाबाहेर पडले. आपल्या खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. एक कुणबीन पेश आली. राणी सरकार येतायत अशी वर्दी देऊन निघून गेली. छत्रपतींच्या कपाळी ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या. गड उतरायचा समय झाला होता. स्वारी पन्हाळ्यास कूच होते असे ऐकलं. राहवलं नाही म्हणून आलोत आम्ही. दालनात आलेल्या सोयराबाई लटके पण देखणे हसत म्हणाल्या, हां, पन्हाळ्यावर जरा सबरीनं घ्यावं हे सांगायला आलोत आम्ही. सोयराबाई ठरवून थांबल्या. महाराजांनी चमकून त्यांना निरखले. पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरवली. स्वारींचा स्वभाव करडा. काय म्हणता काहीतरी होईल ही धास्ती वाटते. रांझेकर पाटलानं बदअमल केला म्हणून त्यांचे हातपाय कलम करण्याचा स्वारीने हुकूम फर्मावला. खंडोची खोपड्यानं चुगल केली तर त्याचेही हातपाय कलम करवणं झालं. भोपाळगड सोडून आल्याबद्दल फिरोंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी. हा कसूर तर केवढा! साक्षात गनिमाला सामील होण्याचा, तेही अभिषेक्त युवराज असून. या कसूराला स्वारी माफ करणार नाही. भलतीच सजा फर्मावून बसेल याचं भय वाटतं आम्हास. तरी जरा सबुरीनं घ्यावं असे सांगितल्याखेरीज राहवत नाही आम्हाला. सोयराबाईंचा प्रत्येक शब्द तिरका होता. साध्या गुन्ह्यांना करडी सजा फर्मावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत ते आम्ही बघणारच आहोत, असा खोचक सवालच त्या बोलण्याआड लपला होता. महाराजांच्या लक्षात ती खोच तत्काळ आली. नजर सोयराबाईवर रोखून टाकीत छत्रपती शांतपणे म्हणाले, युवराजांच्या जागी रामराजे असते तर आज काही तुम्ही आम्हाला गड उतरू दिला नसतात. राणीसाहेब, कारभारी मामल्यात आम्ही जनान्याचा सल्ला कधी घेत नसतो. आम्हाला योग्य वाटेल तीच सजा आम्ही युवराजांना देऊ. यावं तुम्ही. महाराजांनी सोयराबाईंना जवळजवळ हाकलूनच लावले. हंबीरराव, सूर्याजी मालुसरे, जोत्याजी केसरकर अशी शेलकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले. पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते पाचाडच्या वाड्यात आले. वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला वरंद घाटाने जाणारे धारकरी तयार होते. सातारा, बत्ती, शिराळा, मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते. जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाई साहेब पाचाडच्या वाड्यातच राहत होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दारुणी महालात आले. आम्ही पन्हाळ्याला निघालो आहोत. महाराज संथपणे पुतळाबाईंना म्हणाले. जी, त्यासाठीच स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघतो आहोत. पुतळाबाईंच्या डोळ्यात गोळा झालेली कातरता महाराजांना जाणवली. त्यांच्या ध्यानीमनी नसता पुतळाबाई एकदम पुढं झाल्या. महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळहाताचं पालान घालीत भरल्या कंठाने म्हणाल्या, आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं. आज घालतो आहोत. चुकलं तरी लेकरू आपलं आहे. पदरी घ्यावं. स्वारीने युवराजांना अभय द्यावं. समजूत पाडावी. महाराजांना क्षणभर वाटले सईबाईच जिते रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसल्या आहेत. त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला. उठा, त्यांनी पुतळाबाईंना भान दिले. आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत, देणारही आहोत. फक्त तुम्हाला देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही. पुतळाबाईचा विनापत्या वत्सल्यपणा छत्रपतींना जिव्हारी चाटून गेला होता. त्यांचा निरोप घेऊन ते वाड्याबाहेर पडले. सदरेवर माँसाहेबांची वर्दी देणारी
तुळईला टांगलेली निसूर घाट एकवार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले. पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली. पन्हाळ्याच्या चौदरवाज्यावर अगवानीची नौबत धुडधुडली. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. ठाण झाल्या पालखीतून पायउतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले. महाराजांनी जमल्यास आसामीवर नजरफेक टाकीत युवराजांचा माग घेतला. ते कुठे दिसत नव्हते. पंत, युवराज सज्जा कोठीत आहेत. किल्लेदारांनी तपशील दिला. चला. समाधानाचा सुस्कार टाकीत महाराज हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोमाजी बंकी, जोत्याजी केसकर यांच्या मेळाने बाले किल्ल्याकडे चालले. तलावाकाठच्या सोमेश्वराचे दर्शन करून स्वाऱ्या बाले किल्ल्यात आल्या. विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासेवाड्यात प्रवेश केला. दिवस चांगला वर आला होता तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता. वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करिना घेतला. कोल्हापूर प्रांताचे अधिकारी जनार्दन पंत आणि कोकण सुभा रावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या. सादिलवारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला. पंत, युवराजांना वर्दी द्या. आम्ही सज्जन कोठीवर जाणार आहोत. महाराजांनी हेरले होते की शर्मिंदे संभाजीराजे आपणहून कधीच समोर येणार नाही. जी म्हणत विठ्ठलपंतांनी वर्दीची व्यवस्था लावली. हंबीरराव कुठं दिसत नाहीत. छत्रपतींनी सदरेतल्या मंडळीवर नजर फिरवीत विचारले. सरलष्कर सज्जा कोठीवर गेलेत. पंतांनी तपशील दिला. त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार चाटून गेला. हंबीरराव महाराणीचे सख्खे बंधू त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात. हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात. चला म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली. पायीच ते सज्जा कोठीकडे चालले. गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जा कोठी आली. महाराजांना समोर पाहून लगबगीने सज्जा कोठी बाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले. हंबीरराव, तुम्ही रुजू घातलेली मसलत आज घडते आहे. आम्ही युवराजांना भेटतो आहोत. जी, धन्यामोहरा आमचा वकूब नाही, पर हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार हिकमतीनं वळतं करून घ्यावं असं वाटतंय आम्हास. ते पस्तावल्यात स्वामींच्या हातात हात, त्याची जिंदगी. महाराज पडेल हसले. त्यांना हंबीररावांना म्हणावेसे वाटले, जिथं आमची जिंदगी आमच्या हातात नाही तिथं त्यांची आमच्या हाती राखणार आम्ही कोण. पण ते काही बोलले नाहीत. हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपावून छत्रपती सज्जा कोठीत एकल्यानेच शिरले. कोठीच्या निरुंद दगडी जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले, हा जिना कधी संपूच नये. श्वासाला खळ पावे तो असेच चालावे एकले. वरच्या मजल्यावरचे खुले बैठकी दालन आले. त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते. ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खिळले. जाम्याआड काळजात खळबळ माजली. पुऱ्या 3 सालानंतर ही पितापुत्रांची भेट होती. ऐन उभारीचा सागवान वृक्ष चौरीच्या काटेरी वेलीने इरगटून टाकावा तसे संभाजीराजे दिसत होते. आज पहिल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना फार जाणवले की आपण मस्तकी छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गडेकोट गमावलेले एक बाप आहोत. मिर्झा राजासमोर निशस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती एवढी पिळवडणारी खंत त्यांना सामोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली. कसल्या तरी विचाराने निश्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला.
दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताच त्यांच्या काळजात मासळी फडफडली. हे आबासाहेब आहेत. केवढे केवढे थकलेले. क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीज पाणावून डोळ्यात एकवटले. झटकन पुढे होत त्यांनी महाराज साहेबांच्या चरणावर आपला माथा ठेवला. त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मन तोलीत ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, उठा.